परभनी शहर के खानापुर में 2 दिसंबर 2024 सोमवार को शाम 7 बजे सीमेंट रोड और नाली निर्माण कार्य का भूमि पूजन पाथरी विधानसभा के नवनिर्वाचित विधायक राजेश दादा विटेकर के हाथों संपन्न हुआ। यह विकास कार्य जिला योजना विकास निधि के तहत परभनी शहर के पहले महापौर प्रताप भैया देशमुख के मार्गदर्शन में हो रहे हैं। इससे खानापुर क्षेत्र के नागरिकों को आंतरिक यातायात के लिए बेहतर सुविधा प्राप्त होगी। कई वर्षों बाद खानापुर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के माध्यम से और पूर्व नगर सेवक राजू शिंदे के प्रयासों से विकास निधि उपलब्ध हुई है। खानापुर में 4 करोड़ रुपए के विकास कार्य का शुभारंभ इस अवसर पर मान्यवरों के हाथों किया गया। कार्यक्रम के दौरान पाथरी विधानसभा में विजय के लिए खानापुर वासियों की ओर से राजेश विटेकर का अभिनंदन किया गया और उनका सत्कार भी किया गया। इस मौके पर पहले महापौर प्रताप भैया देशमुख, नगर सेवक राजू शिंदे, शंकर राव भागवत, प्रोफेसर रामेश्वर आवरगंड, सुरेश काले, सुरेंद्र रोडगे, सुदाम तुपसुंदरे, संजय कदम, माउली मोहिते, बलिराम जी मोहिते, बाला साहेब शिंदे, माउली काले, बालाजी मोहिते, पांडुरंग शिंदे, गोपाल शिंदे, नंदू राउत, मारुति राउत, वशिष्ठ शिंदे सहित अनेक नागरिक और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें। राजेश दादा यांना सर्वांच्या मदतीनं संजयराव असतील, सगळे गावकरी असतील, सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, यांच्या मेहनतीने चांगलं मतदान होईल आपण सर्वांनी दिली। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। जास्त वेळ न घेता मी संजयराव पेडगाव सर्कलचे प्रमुख पदाधिकारी असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, सोसायटीचे जे आहेत आपले त्यांनी जे प्रमुख लोक या सर्वांना विनंती करतो की आपण दादाचं आज अजीतदादा पवार इनकी सत्ता आ गई है और परभनी जिले के किस्मत खुलने वाले के परभनी जिला जो पिछले 10 साल से पीछे हट गया था विकास कामों को लेकर, किस तरह से देखते हैं आप? आज पाथरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आज परभणी शहरामध्ये शहराचा भाग असलेला खानापूर इथे पाथरी विधानसभाचे नवनिर्वाचित आमदार विटेकरजी यांचं स्वागत करण्यात आलं। महायुतीला महाराष्ट्रामध्ये यश मिळालं, परभणीमध्ये बी जिल्ह्यामध्ये बी महायुतीला यश मिळालं आणि आमचे अजितदादा यांच्या माध्यमातून, पालकमंत्री यांच्या माध्यमातून ह्या शहरामध्ये जो काही विकास निधी मिळाला होता म्हणजे मागच्या, आता त्यांचं स्वागत खानापूरमध्ये 4 कोटी रुपये कामं, म्हणजे स्वागत कसं होतंय की आले आमदार गेले असं नाही। राष्ट्रवादीचा दादाचा फंडा, आमच्या नवीन निर्वाचित विटेकर दादाचा फंडा आमचा असा राहणार आहे इथून पुढं की काम करायलाच जायचं, म्हणजे कामाचं उद्घाटनच
असं नाही की आश्वासन नाही, म्हणून आज या खानापूर भागामध्ये जे दुर्लक्षित भाग झाला होता काही काळापासून, मागच्या वेळेस राजू शिंदे या भागाचे प्रतिनिधित्व करत होते, त्यावेळेस मी नगर महापौर होतो, पण त्यावेळेस जो काही विकास झाला तो त्यावेळेस झाला, आणि त्याच्यानंतर जर खानापूरमध्ये कामं झाली असतील तर आज 4 कोटी रुपयाची कामं, म्हणजे एखाद्या आमदाराचं स्वागत कामानं होतं हे या खानापूर वासियांनी दाखवून दिलं. आणि राजू शिंदे असेल, आमचे सर्व या भागातील काळे असतील, सर्व माऊली वगैरे सगळे गावातली मंडळीने आज त्यांचं स्वागत केलं, आणि निश्चितपणाने 2-4 दिवसामध्ये या कामाचं उद्घाटन म्हणजे काम सुरू होणार आहे, उद्या चालू व्हायले. तर हेच फायदा म्हणजे आता ज्या वेळेस आम्ही कुठं जाऊ, म्हणजे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजितदादाचं पाठबळ खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज परभणीकरांचे, पाथरीकरांचे आभार मानायला हरकत नाही की आज आम्हाला एक हक्काचा आमदार त्यांनी दिला, आणि विकासाच्या दृष्टी असणारा आमदार आपल्याला या ठिकाणी मिळाला. आणि त्यांच्या माध्यमातून, जरी त्याचा मतदारसंघ पाथरी असेल, पण महायुतीच्या माध्यमातून या भागाचा आणि सकल परभणी शहराचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. धन्यवाद. मी परभणीकरांना, मी दादांना आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं की परभणीला मला आपण संधी दिली होती, आता मी विधानसभेला निवडून आलेले, माझ्या रिक्त होणाऱ्या जागेमध्ये आपण निश्चित सर्वस्वी निर्णय आपला राहील, परंतु परभणीच्या आमच्या एका नेत्याला, कार्यकर्त्याला आपण त्या ठिकाणी संधी द्यावी अशी माझ्याकडनं मी विनंती केलेली आहे. निश्चितच आवडेल, का नाही आवडणार. मी सर्वप्रथम महायुतीच्या आमचे सर्व वरिष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि पाथरी विधानसभेची उमेदवारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी दिली. त्यांचा माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ केलेला आहे, आणि हे सार्थ करत असताना मी पाथरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी प्रचंड अशा बहुमताने मला निवडून दिलेलं आहे, त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. आणि निश्चित त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास येणाऱ्या काळामध्ये मी सार्थ ठरेल. अजितदादाची भक्कम साथ माझ्या पाठीशी आहे, आणि दादांच्या माध्यमातून मी या पाथरी शहराचा तसा परभणी जिल्ह्याचा प्रचंड असा विकास करण्याचा माझा मानस आहे, ते निश्चित येणाऱ्या काळामध्ये मी करेल. तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. त्यांनी अभूतपूर्व असं यश महायुतीच्या आमच्या सर्व उमेदवारांना त्यांनी दिलेलं आहे, आणि अभूतपूर्व यश देऊन जवळपास 234 जागा त्यांनी निवडून दिलेल्या आहे. एक हाती महायुतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे. निश्चितच महायुतीच्या सरकारने राबवलेल्या ज्या काही योजना आहेत, ह्या योजनेचा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला जो फायदा आहे त्याचा निश्चित आम्हाला या निवडणुकीमध्ये फायदा झालेला आहे. त्यामुळं मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचे, परभणी जिल्ह्यातील सर्व जनतेचे, मी पाथरी विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेचे, मतदार राजाचे, मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. आता शेवटचा प्रश्न, महायुती मोठ्या प्रमाणात विजय संपादित केलेला आहे, परभणी जिल्ह्याचा बॅकलॉग फार मोठ्या प्रमाणात झालेला नाही, विकास झालेला, पण आशा अशी आहे दादा की या मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागावी, परभणीकरांची आशा आहे, निदान त्या तसं पद भेटावं आपल्याला, पालकमंत्रीसुद्धा यावं अशी इच्छा आहे. काय सांगाल त्यावर निर्णय आमचे सर्व वरिष्ठ नेते घेतील. निश्चितच परभणी जिल्ह्याचा विकासाचा बॅकलॉग प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, आणि मागच्या अनेक वर्षापासून परभणीला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आहे. निश्चितच या गोष्टीचा सर्व माहितीचे आमचे नेते विचार करतील आणि परभणीकरांना न्याय देतील अशी मी आशा व्यक्त करतो. 4,000 कोटींचा निधी अजितदादा पवार देतो म्हणाले निश्चित आता दादांनी एकदा ठरवल्यानंतर ते करतात हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. एकदा दादांनी सांगितलं ते पूर्ण सत्यात उतरवण्याची क्षमता दादांमध्ये आहे. ते तर केवळ झालंच, पण निश्चित त्याच्यापेक्षा अधिकचा निधी आणून आम्ही या परभणी जिल्ह्याचा प्रचंड विकास करू असं मी खातो. मी आत्ताच आपल्याला सांगितलं की या बाबतीतला सर्व निर्णय हे वरिष्ठ माहितीचे नेते घेतील. राष्ट्रवादीच्या बाबतीत आदरणीय अजितदादा निर्णय घेतील आणि निश्चित परभणीकरांना न्याय देतील. दादा, विधान परिषदेची जागा खाली झालेली आहे, परभणीसाठी पुन्हा विधान परिषद. मी परभणीकरांना, मी दादांना आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले की परभणीला मला आपण संधी दिली होती, आता मी विधानसभेला निवडून आलेले, माझ्या रिक्त होणाऱ्या जागेमध्ये आपण निश्चित सर्वस्वी निर्णय आपला राहील, परंतु परभणीच्या आमच्या एका नेत्याला, कार्यकर्त्याला आपण त्या ठिकाणी संधी द्यावी अशी माझ्याकडनं मी विनंती केलेली आहे. निश्चितच आवडेल, का नाही आवडणार.